नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर बिडिंगचे साडीचा जो बिडिंग फॉलचा व्हिडिओ होता, बिडिंग कसं करायचं त्याला बऱ्याच ठिकाणी पिकोही बोलतात, त्या व्हिडिओला खूप छान असा रिप्लाय आला। तर मशीनवरती फॉल कसं लावायचं ते दाखवते। ही साडी आहे जी बिडिंग केलेली, तीच साडी आहे। आपण नेसत्या बाजूला फॉल लावत असतो, हाताने लावणं मशीनवर लावणं किती फरक आहे। तुमच्याकडे जी बिडिंगची मशीन असते त्याच्यातच ते फॉलचं ॲडजस्ट करावं लागतं, त्याचा व्हिडिओ सविस्तर येईल। फक्त आता ह्याच्यामध्ये कसं मशीनवरती फॉल लावायचं ते दाखवणार आहे। तर काय करायचं, आपली जी नेसती बाजू आहे ती इतकी घ्यायची आणि चांगली इथून एक विथवर, आपण विथ म्हणलं तरी इथे असं हा इतका भाग आणि ह्याच्या डबल म्हणजे 2 विथ, कमीत कमी हे किती इंच येतं ते मी तुम्हाला दाखवते। तिथून तेवढी जागा सोडायची आणि फॉल लावायला सुरुवात करायचा। तर हे तुम्ही पाहिलं 15 ते 16 इंच इतका हा भाग सोडायचा असतो। फॉल कुठे 2.25 मीटर असतं, कुठं 2.5 मीटर असतं, त्याच्यावरती असते। आणि इथून फॉल स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्याला इस्त्री करायचं आहे आणि लावायला सुरुवात करायची। तर इथं हे फोल्डिंग करून घ्यायचं आहे, साधी सिंपल असं ही गोष्ट आहे आणि व्यवस्थित हे करायचं। तुम्ही हातावरती कसं लावता त्याचाही व्हिडिओ पाहिला असेल बऱ्याच ठिकाणी, मी तोही व्हिडिओ बनवणार आहे। आत्ता सध्या मी मशीनवरती हे करते। तर हा धागा जो आहे, ज्याला मी तंगूस बोलते, वायर असं, तुम्हाला अजून थोडंसं ॲडजस्ट करून दाखवते, दिसत असेल तर। ह्या मशीनवरती हे मी इथे हे केलेलं आहे आणि इथून असं वळवून घेतलेलं आहे आणि इथे जे हे असतं, सेटिंग असतं ते पण केलेलं आहे। ते तुम्हाला सविस्तर व्हिडिओ मशीनचे जे व्हिडिओ आहेत त्यात मी ते दाखवेन। फॉल स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला इस्त्री करायचं आहे। कॉटनचं किंवा पॉलिस्टरचे 2 प्रकारचे मार्केटमध्ये फॉल असतात, तुम्ही कोणतं लावता ते तुमच्यावरती असते, साडी आणि त्याची क्वालिटी। ह्याच्यामध्ये फॉल लावताना सगळ्यात एक लक्षात ठेवायचं आहे की कस्टमरची कसं मागणी असते, म्हणजे कधी हाताने किंवा मशीने, शक्यतो मशीनेच फॉल लावतात कारण ते टिकतं। हाताने लावला आणि तो धागा कशात अडकला तर तो निघण्याचा चान्स असतो। तर आता इथून जिथून हे आहे ते फोल्ड करायचं इथून आणि अलगदपणे फॉल लावायला सुरुवात करायची। तर हे जे काम असतात फॉल बिडिंगचे करताना, सुरुवातीला मी बऱ्याच त्या व्हिडिओमध्ये सांगितले की तुम्ही दुकानात किंवा शॉपमध्ये जाऊन तुम्ही फॉल बिडिंगसाठी साड्या विचारा तर भेटतील। बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की कोणी देतच नाही, आधीपासून कस्टमर त्यांचे फिक्स असतात। तर ते होऊ शकतं, पण कधीतरी त्या कुठं इमर्जन्सी गावाला गेले, हे केलं किंवा कोणी सोडलं तर कुठं ना कुठं ते काम मिळतं। असं पटकन आजच केलं आणि उद्याच मिळेल असं नाही। जाऊन निरोप देऊन यायचा आपण दुकानामध्ये की मी हे असं काम करते, तुमच्याकडे काय असेल तर मला तुम्ही ह्या साड्या देऊ शकता, तर ते होऊन जातं। खेड्यागावामध्ये मिळणं थोडंसं कठीण होतं असं सगळ्यांचं म्हणणं आहे, ते मीही मान्य करते। पण काहीतरी दुसरं काहीतरी शिलाईचं काम होतंच, असं नाही की होतच नाही। शिलाईचं काम हे असं आहे की कुठल्याही परिस्थितीत, कुठलंही गाव असू दे, छोटं मोठं, काही ना काही त्याचं थोडंफार तरी काम त्याचं मिळतंच। तर आता मी फॉल लावायला सुरुवात करते। सुरुवातीला जिथं फॉल आपण लावायला सुरुवात करतोय तिथं डबल टेबल आपणाला टक करून घ्यायचं आहे, म्हणजे शिलाई जसं आपण डबल टेबल करतो फॉलचं पण तसंच करायचं आहे। तर व्यवस्थित फॉल पकडायचं आहे आणि हा फॉल कॉटनचा असेल तर धुवून त्याला इस्त्री करायचं आहे, इस्त्री करूनच फॉल लावायचं आहे। आणि जे काही फॉल लावताना धागे बिगे आहेत का ते चेक करायचं। मी चेक केले आणि दोन्ही हात मी पकडलेले आहेत फॉलला आणि साडीला। तुम्ही पाहत जा की मी त्याला कशा पद्धतीने पकडते, खेचत कुठंच नाही आहे, साडी पण व्यवस्थित करते आणि फॉल पण व्यवस्थित मी लावत जाते। ह्याच्यामुळं काय होतात, साड्यांना असं गुढी किंवा चुरगळा पडत नाही, इस्त्री करण्याचं गरज पडत नाही। मला कुठं धागे दोरे त्याला दिसले तर पटकन मी ते कात्रीने कट करून घेते। एकदम साध्या पद्धतीने जी मशीन आहे फॉल बिडिंगची त्याच्यावरती आहे आणि ही शिलाई कशी दिसते ते तुम्हाला मी एंडिंगला दाखवणार आहे। तर ह्याच्यामध्ये स्पीड वाढवलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला ते जास्त फास्ट वाटत असेल, पण एकदम स्लोली हे करत आहे। तर बऱ्याचदा कसं होतं आहे, आपण जेव्हा फॉल लावतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की इथे कुठंतरी गुढी पडते, चून येते। तर काटाचा अगर प्रॉब्लेम असेल तर ते होऊ शकते किंवा काटाचा प्रॉब्लेम नसेल तर काहीही असं
होत नाही, तर मी एकदम हात व्यवस्थित ठेवते आणि त्यानुसारच मी फॉल लावत जाते. फॉल लावताना म्हणजे साडीचा काठ किंवा फॉल खेचला तर चून येण्याची शक्यता येते. सुरुवातीला जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो असं वाटत असेल तर एकदम लक्ष देऊन करायचं आहे आणि जेव्हा आपण एंडिंगला पण येतो तिथंही डबल टेबल शिलाई करायचं आहे. अशा पद्धतीने तर फॉल लावून पूर्ण झाला आहे. मी तुम्हाला त्याचं जवळून शिलाई दाखवते कसं दिसतंय. वरची बाजू तर हाताने लावायचं आहे आणि तो व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे, तुम्ही पाहू शकता तो. तर हे अशा पद्धतीने ह्याची अशी शिलाई येते. हे जवळून घेतल्यावर हे असं दिसतं आणि खूप व्यवस्थित असा हा फॉल गच्च असा हा बसतो फॉल, म्हणजे बिलकुल असं निघत नाही. आणि इथं सुरुवातीला आणि एंडिंगला जे आहे तुम्ही डबल टेबल कॉर्नरला शिलाई करून घ्यायचा आणि हा इकडचा भाग सगळा पूर्ण हाताने लावायचा. तुम्हाला जर मशीनने लावायचं असेल तर तिथंही तुम्ही लावू शकता, पण शक्यतो इकडचा जो भाग आहे तो मशीनने लावत नाहीत, तो पूर्ण हातानेच लावला जातो. आणि इथे फॉल लावताना कुठेही गुड्या येऊ नये का कशा पद्धतीने तो सविस्तर मी त्याच्यावरती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ चेक करा आणि त्याला मला वाटतं चांगले 1,500पर्यंत व्ह्यूज आलेत आणि खूप छानपैकी त्याला रिप्लाय आला आहे. आणि इथे ह्या घड्या आलेल्या असतात तर त्याच्यामुळं कुठं आपला फॉल वरती इथे प्लेट येते का असं वाटतं, पण तसं होत नाही. फॉल लावताना एकदम व्यवस्थित लक्ष देऊन लावायचं आहे. आणि खालीसुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे कुठे खेचलेलं आहे का. कधी कधी ही जरी ह्या काठामध्ये हा काठ आणि हा बॉर्डरचा त्याच्यात फरक पडतो, तेही एकदा चेक करायचं आहे. आणि प्लेट अगर फॉलला कुठं प्लेट येत असेल तर एखादा प्लेट लावून म्हणजे करून घ्यायचा, त्याला असा टाकायचा. लावताना समजा हे इथं तुम्हाला वाटत असेल की हा भाग जास्त होतोय, शक्यतो व्हायला नाही पाहिजे, पण झाला तर असं तुम्ही एखादी चून येऊ शकते, पण कुठंही ह्याला असं प्लेट यायला नाही पाहिजे वरती किंवा खालती. अशा पद्धतीने हा फॉल लावायचा. ह्याचा सुरुवातीला मी हा साडीचा बॉर्डर कसं कट करायचं ते सांगितलेलं आहे, त्यानंतर बीडिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ खूप छान पद्धतीने मी केला आहे. बरेच त्याच्यामध्ये छोटे छोटे ट्रिक्स आहेत आणि तुमचे काही डाऊट असतील ते क्लिअर केलेले आहेत मी. तुम्ही ते व्हिडिओ पाहिलं तर तुमचं फॉल बीडिंग हा खूप छान पद्धतीने करण्यात येईल. आणि जो मेन फॉलचा आहे तोही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आणि आता हा मशीनवरचे खालच्या बाजूनं म्हणजे साडीचा बेडिंग आणि फॉलचा आहे पूर्ण सगळे मी चारीही व्हिडिओ टाकलेत, म्हणजे हा चौथा, आधी तिन्ही टाकले, तेही चेकआउट करा आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही फॉल लावण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही अजून डाऊट असतील तर तेही विचारा. आणि हाताने कसा लावायचा त्याचाही व्हिडिओ मी लवकरच करणार आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.